विठ्ठलराव त्रिंबकराव उघडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार 20 सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली आहे, मोर्चा आयोजित केलेला आहे। तो मोर्चा आपला 4 रस्ता ते घारडा टिळक चौक ते घारडा सर्कल ते आपला 90 फीट रोडनं मसोबा चौक, पत्री पूल, बाईल बाजार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आहार अर्पण करून आपण तो मोर्चा महानगरपालिकेकडे नेतो आहोत। आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न, झोपडपट्ट्यांचा जो प्रश्न आहे, पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही सरकारकडे महापालिकेवरती हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये डोंबिवली कल्याणमधल्या सर्व झोपडीधारकांना, चाळधारकांना, अनलिगली बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांच्या ज्या नागरिकांना त्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग असावा अशा प्रकारचं आम्ही आव्हान करतो। मोठ्या प्रमाणात या झोपडपट्टी बांधव सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। आणि आमच्या मागण्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला जे BOSPचे प्रकल्प आहेत, आज अनेक बिल्डिंगी उभ्या आहेत, त्याच्यामध्ये कुत्री मांजरी राहत आहेत, जनावरं राहत आहेत, पडक्या बिल्डिंगवर त्याच्यात हजारो कोटी रुपये महापालिका खर्च करते, पण अद्यापही गरिबाला घर देत नाही। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रशासनाला जवाब विचारण्यासाठी 20 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निळ्या झेंड्याचा फडकावून डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून मोर्चाला सुरुवात करणार आहेत आम्ही। आणि या मोर्चामध्ये आमच्या डोंबिवली पूर्व पश्चिमेतील हजारो संख्येने कार्यकर्ते सहभागी आहेत। आमच्या डोंबिवली शहराचे युवक अध्यक्ष विकास खेळणार असतील, संजय पवार आहेत, शिवा पवार आहेत, आमचे राणा शेठ आहेत, तुकाराम पवार जिल्हा संपर्क प्रमुख RPIचे आहेत, आमचे वसंत टेकळे आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी, संजय पवार आमचे युनियनचे अध्यक्ष आहेत आणि असंख्य कार्यकर्ते अतिशय जोमाने या शहरामध्ये कामाला लागलेले आहेत। आणि एकच झोपडीधारकाचं म्हणणं आहे की तुम्ही जर आमचा न्याय दिला नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर तुमच्या खुर्च्या खाली करण्यासाठीच आम्ही येतो आहे। आम्ही आता तुम्हाला निवेदन द्यायला येतो, ती उद्याची ताकद आमची तुम्हाला दिसेल। आणि कुठल्याही प्रकाराचा जर तुम्ही त्याच्यावरती निर्णय दिला नाही तर शहरात आम्ही ज्याला काय चाकाजाम म्हणतोय, रस्त्यावर रोक आंदोलनं, ती लवकरच आम्ही त्याचाही हातात घेऊ। अशा प्रकारची आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या डोंबिवलीमध्ये, त्यामुळे हजारो संख्येने लोकांनी सहभागी व्हावा। आणि या मोर्चाला अनेकांचा पाठिंबा आहे, आपल्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, या लोकांचाही या भागामध्ये आमचा पाठिंबा आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।